प्रस्ताव द्यावा असं सातत्याने बोललं जाते. प्रस्तावाची गरजच काय? बिहारमध्ये लोकांच्या खात्यावर पैसे जमा. नाही, प्रस्ताव राज्य सरकारने द्यायला ती पद्धत आहे, द्यायला पाहिजे प्रस्ताव. राज्य सरकारची असेसमेंट पूर्ण झाल्यावर राज्य सरकार प्रस्ताव देईल. पण केंद्र सरकार आता आपलंच आहे अशा भावनेनं राज्य सरकारने त्या आत्मविश्वासाने केंद्राकडून येणाऱ्या मदतीची वाट न बघता आपली तिजोरी मोकळी करावी आणि जेव्हा राज्य सरकारची मदत येईल त्यावेळी ती होईल. पण NDRFच्या नॉर्मप्रमाणे मदत वगैरे असं कृपा करून करू नये. आता NDRFचे नॉर्म जुने झाले आहेत, महागाई वाढलेली आहे आणि संकटही तेवढंच मोठं आहे. त्यामुळं भरीव अशी मदत द्यावी अशी आमची मागणी आहे. जिल्हा बँकेची चौकशी सांगितलं जात आहे. काही जण ऑनलाईन जे कार्यक्रम आहेत सभा घेण्याचा देखील प्रयत्न करतायत. मात्र शिवसेना उद्धव ठाकरे जे आहेत, शिंदेचे जे शिवसेना आहेत ते दसरा मेळावा घेण्यावर ठाम आहेत. जे शिवसैनिक आहेत ते खास करून मराठवाड्यामध्ये देखील आहेत, शेतकरी आहेत, कार्यकर्त्यांचे असतील. तर तुमचं काय आव्हान आहे, तुमचं काय प्रेडिक्शन आहे असे मोठे कार्यक्रम व्हावे? नाही, आता मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे आहेत, प्रचंड नुकसान झालेलं आहे. लोकांचे संसार म्हणजे संसारच वाहून गेलेत असं म्हणा तुम्ही. आणि त्यामुळं सेन्सिटिव्हिटी फार आहे या प्रश्नाची. लोकांच्या भावना फार तीव्र आहेत. शेतकरी प्रचंड परिस्थिती जी झाली आहे त्याच्यावर अत्यंत संकटग्रस्त आणि अतिशय शेतकरी नाराज झालेला आहे निसर्गाने जो कोप केला त्यासाठी. त्यामुळं आता ते ज्याचा त्याचा निर्णय आहे की आपण काय कोणते कार्यक्रम करायचे आणि कोणते नाही. कर्जमाफीबाबत काय मागणी होती? चौकशी लावू, जिल्हा बँकेची चौकशी लावू, अनेक जण सापडतील. मी काय जिल्हा बँकेचा संचालक नाही आहे, त्यामुळं मला याचं उत्तर देणं जरा अवघड आहे. दिलीप पाटील होते अध्यक्ष, ते म्हणतात की या घोटाळ्यामध्ये त्यांनी मान्यच केलं एक प्रकारे की या घोटाळ्यामध्ये भाजप आणि शिवसेनेचे देखील सहभागी, म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष मान्य केलं की घोटाळा झालेला आहे. नाही, तुमचा गैरसमज आहे. त्यांच्या विधानाचं ट्विस्ट करू नका. त्यांचं म्हणणं आहे की चौकशी करायची तर माझ्याबरोबर सगळ्यांची होईल आणि कोणतीही गोष्ट चुकीची केलेली नाही. पण चुकीचं काही तुमच्या डोळ्यात असेल तर ते मी एकट्याने नाही, सगळ्यांनी मिळून वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांचे त्याच्यात सहभाग आहे असा त्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे. त्यांनी घोटाळा केला किंवा चूक आहे असं ते म्हणत नाही आहे. तुम्ही त्यांच्या शब्दाचा गैरसमज करून घेऊ नका. तरी सुद्धा शेवटचा त्यांचा एक विषय आहे की ही जयंत पाटील बचाव सभा होती, परवाची सभा झाली, त्यात फक्त जयंत पाटील बचाव इतकंच बोललं गेलं आणि ती संस्कृती सभा नव्हती सर, त्यांचं मत आहे. कारण शब्दरचना जर बघितलं त्या सभेतल्या. ठीक आहे, मी अजून कशावरच बोललेलो नाही. मी बोललो का काय? मग ते सहकारी जे बोलले त्यांचं असं म्हणणं आहे की आता लोकशाही आहे, कुणी काय बोलावं काय नाही, काही आक्षेपार्ह विधानं करू नयेत, म्हणजे त्याचं समर्थन कोणीच करता कामा नये. आणि काही आक्षेपार्ह विधानं झाली असतील तर ती त्याचं समर्थन होऊ शकत नाही. पण मी ह्या प्रसंगावर कुठंच बोललेलो नाही, त्यामुळे मला ह्याच्यावर प्रतिक्रिया द्यायला लावण्याचा प्रयत्न तुम्ही करू नये अशी आमची विनंती आहे. खरं म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, अर्थमंत्र्यांनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर मी असेल, रोहित पाटील असेल, आमच्या सगळ्या पक्षांनी मागणी केलेली की कर्जमाफी द्या. त्यावेळी उत्तर देताना असं सांगितलेलं की आम्ही ही योग्य वेळी देऊ. ठीक आहे, योग्य वेळी म्हटल्यावर यापेक्षा चांगली वेळच असू शकत नाही. तुमची निवडणूक आल्यावर कर्जमाफी देण्यापेक्षा शेतकरी संकटात असताना कर्जमाफी देण्याचा जर निर्णय घेतला तर तो शेतकऱ्याला लाभदायक ठरेल, त्याला आधार ठरेल. आणि निराशेनं आधीच महाराष्ट्रात, मराठवाड्यात आणि काही भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात मागच्या 6 महिन्यात आत्महत्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत. तुम्ही जर योग्य वेळ ही समजून मदत केली तर ह्या आत्महत्येचं प्रमाण पूर्णपणाने थांबेल आणि त्यासाठी तातडीनं सरकारने कर्जमाफीचा निर्णय आत्ताच घ्यावा. त्याला नवा मुहूर्त काढत बसायची गरज नाही. आटपाडी तालुक्यात डाळिंब, जत मध्ये आणि विशेषतः तासगाव, कवठेमंकाळमध्ये डाळिंब, द्राक्ष यांचं अतोनात नुकसान झाले. तर आपण नेहमीच द्राक्षाच्यासाठी इन्शुरन्सकडे बघतो आणि इन्शुरन्स कधीच द्राक्ष बागायतदारांना मिळत नाही.
आता यावेळी जी अतिवृष्टी झाली आहे त्यात डाळिंब आणि द्राक्ष बागायतदार पूर्णपणाने झोपलेला आहे. त्यामुळे त्यांचा वस्तुनिष्ठ गुंतवणूक त्यांनी जी केलेली आहे त्याचा अभ्यास करून सरकारने त्यांची नुकसान भरपाई द्यावी. त्यांना इतर पिकांच्या बरोबर बसू नये, कारण त्यांची गुंतवणूक त्याच्यावरचं कर्जही तेवढंच मोठं आहे आणि म्हणून त्याचा वेगळा विचार करण्यात यावा. अतिवृष्टीत काही भागात महाराष्ट्रात काही सर्कल 65 मिलीमीटरच्या वर एका दिवशी अतिवृष्टी झालेली आहेत आणि काही सर्कल 62, 61 किंवा 65, 70 मिलीमीटर, दुसऱ्या दिवशी 40 मिलीमीटर, तिसऱ्या दिवशी परत 80 मिलीमीटर अशा झालेले आहेत. त्यामुळं आमची मागणी अशी आहे की विशेषतः आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुक्यामध्ये 9 सर्कलमध्ये 5 सर्कल अशी आहेत की जिथं 65 मिलीमीटरच्या वर पाऊस झाला आहे. त्यांना अतिवृष्टीचे नॉर्म लागू होतील. पण उरलेले 4 सर्कलमध्ये सतत पाऊस आहे. म्हणजे 2-3 दिवसात 4 दिवसात मिळून जवळजवळ 300 मिलीमीटर पाऊस झाला आहे, 200 मिलीमीटर पाऊस झाला आहे आणि सगळ्या शेतात पाणी साठलेलं आहे. खानापूर तालुक्यातील 4 सर्कलमधल्या 2 सर्कलमध्ये 65 मिलीमीटरच्या वर पाऊस आहे आणि उरलेल्या 2मध्ये 61-62 मिलीमीटर आहे आणि म्हणून तांत्रिकदृष्ट्या 65 मिलीमीटरच्या वरचं कारण न सांगता जिथे पाणी साठलेलं आहे शेतात आणि तिथली शेती पूर्णपणाने सोयाबीन आणि अन्य गोष्टी जळून गेलेल्या आहेत अतिपावसामुळं, अतिपाण्यामुळं, त्याचीही नुकसान भरपाई अतिवृष्टी झाली असं गृहीत धरून देण्यात यावी. सवलती लागू करा असं म्हणतंय, करणार असं म्हणतंय सरकार. सरकारच्या मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रात खास करून सोलापूरपासून वर मराठवाड्यात आणि आता आमच्या सांगली जिल्ह्यातही फार मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई कशी देणार हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीतच आला नाही. पण मुख्यमंत्र्यांनी जे बाहेर येऊन विधान केलं त्यात त्यांनी माहिती दिली की आम्ही त्याचा आढावा घेतला आणि 60 लाख हेक्टरच्या दरम्यानची जमीन आणि शेती ही संकटात आलेली आहे. आमची सरकारला आग्रहाची मागणी आहे की ताबडतोबीनं मदत आणि पूर्ण मदत ही 2 टप्प्यात करणं सरकारला शक्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये एका एकरासाठी जे नुकसान झाले त्यासाठी किमान 50,000 रुपये प्रति एकर हे नुकसान भरपाई द्यावी. मी मराठवाड्यात सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी गेलो, सांगली जिल्ह्यातही इथं आता आमचे सगळे सहकारी आहेत. आमच्या सगळ्यांची मागणी आहे की एका एकरासाठी 50,000 रुपये प्रति एकर मदत सरकारने तातडीनं करावी. त्यातले 25,000 रुपये तातडीनं पहिला टप्पा म्हणून शेतकऱ्यांना पोच करावेत. काही ठिकाणी 5,000 रुपये आत्ता शेतकऱ्यांना किंवा पूरग्रस्तांना देण्यात आलेले आहेत, पण ती रक्कम अपुरी आहे, ती वाढवावी. त्याचबरोबर ज्यांची घरं वाहून गेली आहेत किंवा ज्यांचा संसार वाहून गेला आहे, घर जागेवर आहे, अशांची तातडीने पंचनामे जे झालेत तशी प्राथमिक मदत आत्ता लगेच त्यांना मिळाली पाहिजे. त्याचबरोबर जमीन खरवडून ज्यांची गेली त्यात तर प्रचंड नुकसान झालेलं आहे. म्हणजे 2-2 लाख रुपये खर्च करून देखील ती जमीन पुन्हा त्या ठिकाणी माती आणून भरणं हे त्या शेतकऱ्याला शक्य नाही आणि बहुतेक सगळ्या मराठवाड्यातल्या आणि सोलापूर जिल्ह्यातल्या, सांगली जिल्ह्यातल्या नद्यांना जे पूर आले त्यात दोन्ही बाजूच्या पुलाच्या दोन्ही बाजूच्या भिंती जमिनी खरवडून गेलेल्या आहेत. त्यामुळं आणि जमिनीमध्ये काही शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये वाळू आणि दगड नदीच्या प्रवाहाच्या बरोबर आलेले हे येऊन बसलेले आहेत. ते काढायलाही 15-20 हजार रुपये खर्च केले तरी ते दगड निघणार नाहीत अशी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची अवस्था आहे. नांदेड जिल्ह्यात प्रचंड, लातूर जिल्ह्यात प्रचंड परिस्थिती निर्माण झाली आहे. पहिल्यांदा बीड जिल्ह्याला किंवा त्या सगळ्याच टापूत जे पूर आला त्यानंतर 27, 28, 29 अतिवृष्टी प्रेडिक्ट केलेली होती त्याप्रमाणे पुन्हा त्या नद्यांना पूर आले अशी परिस्थिती अनेक ठिकाणी झालेली आहे. यासाठी सरकारने तातडीने
मदत करावी, प्राथमिक मदत करावी. आणि सरकारने खरं म्हणजे आज अशी आमची अपेक्षा होती की राज्य मंत्रिमंडळाने आज प्राथमिक मदतीचा निर्णय घोषित केला असता तर मग जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर या निधी वाटपाचं काम सुरू झालं असतं. पण तसा वाटपाचा निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या माहितीनुसार म्हणण्यानुसार 4-5 दिवसात सगळी माहिती संकलित होईल. आमची त्याला तक्रार नाही. पण जे प्रथम दर्शनी ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना 5,000 रुपयाची मदत फार अपुरी आहे. 10,000 15,000 रुपये तातडीने अशी त्यांना मदत करणं आवश्यक होतं. मला अपेक्षा आहे की सरकार किमान पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्ण मदतीचा निर्णय घेईल. कारण आता बराच काळ गेलेला आहे. पण अतिवृष्टी संपल्यानंतर पाणी निघून गेल्यानंतर खरं नुकसान काय आहे हे कळायला लागतं. त्यामुळं पंचनामे पाणी निघून गेल्यानंतर काही दिवसांनी पण झाले पाहिजेत. नाहीतर सध्या जे होणार आहे पाणी असताना कळत नाही आपल्याला की किती नुकसान झालं. पाणी उतरून गेल्यानंतरही त्यानंतरचे नुकसान जे आहे त्याचाही असेसमेंट सरकारने केलं पाहिजे. संकट आणि नुकसान पाहता हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.